इतिहासात, महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या इतिहासात अजरामर झालेले असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी जे बलिदान दिले त्यांच्या पवित्र आत्म्याला स्मरून मी शिवकार्याच्या स्वराज्याचं छोटंसं कन्सेप्ट आपल्याकडे मांडतो. त्यासाठी धारातरी मावळ्यांनी माझ्या पाठीमागं हात लावावा, माझ्या पाठीवर हात ठेवावा, आशीर्वाद द्यावा मी विनंती करतोय. न्याय छोट्याशा प्रयत्नाला सुरुवात करतोय. खरं बोलला, अष्टग्रहांची आम्हावर वक्रदृष्टी झाली ती आज नाही, आमच्या जन्मापासूनच. आमची जन्मदाती माता आम्हाला पाळण्यातच सोडून गेली. थोरल्या मातोश्रीची पाखड तर आम्हाला जाण येण्या अगोदरच तुटून पडलीत. आणि आबासाहेब त्यांची तर जन्मापासूनच आम्हावर गैरमर्जी आहे. आणि तरी देखील आबासाहेबांची आम्हावर माया नाही हा एक समज आहे असं आपण म्हणता. एक समज. युवराजी, तुम्ही थोडा घरी जन्माला आलात, माता पित्यांच्या मांडीवर लाडानं वाढलात. आबासाहेबांच्या थोरल्या आणि लाडक्या सुनबाई म्हणून या रायगडावर आजपर्यंत थाटा माठानं आणि दिमाखानं वावरलात. मग आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला कशी काय बोलणार? आम्हाला जाण आल्यापासून ठाव काय तो फक्त आबासाहेबांच्या नजरेतला धाक. आमच्या काळजावरती कोरली त्यांच्या ओठावरली सुन्न जरब. आमच्या पोटात कालवतो त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजपुत्रा. आग्र्याहून सुटकेची याद आली तर अजून मस्त फिरू लागतं, काळी जळू लागतं, पोटातली अगदी तटतटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचं कवळं पोर आपल्या आबासाहेबांच्या पाठीशी राणा वनातून, काट्या कुटातून, उन्हा पावसातून जीवाच्या आकांतानं धावताना आज हे आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय. आमचा जोर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी तू नाही की चू नाही केलं कधी. एका 8 रात्री मथुरेला ब्राह्मणाच्या घरी मुक्काम ठरला. रात्रीची खलबत सुरू झाली. इतक्यात निराजी पंत आबासाहेबांना सल्ला देतात, महाराज इथून पुढे जर सही सलामत सुटायचं असेल तर बाळ राजांना, शंभू राजांना इथंच मागं ठेवून पुढे दौड मारावी लागेल. महाराज आज ग्लानी येऊन विवरत पडलेले पोर हे शब्द ऐकून तसा उठून धडपड करत आपल्या आबासाहेबांच्या जाऊ येतो. बाहेर येऊन आबासाहेबांच्या कमरेला आपल्या युवलेच्या हातांनी घट्ट मिठी मारून एकच हंबरडा पडतोय, आबासाहेब आम्हाला एकट्यानं मागं सोडून तुम्ही नाही नाव जाणार. आबासाहेब बोला, एक शब्द तरी बोला. आबासाहेब एक शब्दही बोलत नाहीत. आमच्या इवल्याच्या हातांची मिठी आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात, फक्त माझ घराकडे बोट दाखवतात. अरे या इवल्याच्या मनाला ब्रह्मांड आठवलं. कारण शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रारपणे मारणारा पोर त्याचे पाय ओसरी पासून माझ घरापर्यंत जायतो, पांगळे पडतात. आबासाहेब त्याच रात्री निघूनही जातात, न भेटता न बोलता. एकच सवाल पुसतो युवराज, एकच. आम्ही जर आमच्या पुत्राशी अशी वर्तवणूक करू तर तुम्ही आमची सांभावना कशी काय केली असती? आबासाहेब छत्रपती आहेत हेच आम्हाला बजावणार आहात ना, पण हेच पाश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा सुनावलेला आहे. पण आमची समजूत पडत नाहीये. आज कुठंतरी खोल तडा गेलाय, तो काही सांगला जात नाहीये. जे बोलायला नको होतं ते आम्ही बोलून गेलोय. एवढा आबासाहेबांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित चूक आमचीच असेल, कदाचित कसूर कुणाचाच नसेल. कदाचित आबासाहेबांच्या पोटी आमचा जन्म व्हावा इथंच कुठंतरी मोठी कसूर घडली असेल. युवराजी, आम्ही जर आमच्या जन्माचे मालिक असतो तर झोपडीतला जन्म देखील आम्ही अगदी हसत हसत कबूल केला असता. या दुनियेसोबत आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि उदाहरण म्हणून आम्ही देखील महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि पोवाडेच गायले असते. आमच्या झोपडीतल्या माता पित्यांना देखील अगदी आमचा पराक्रम आभाळात ठेवणं झालं असतं.
निदान येता जाता आमच्यात आबासाहेबांच्या पराक्रमाचे गोड टोमणे म्हणून आम्हाला कोणी हिनावून सुनावले नसते, आमच्याच कुजेपणाचे धक्के आमच्याच सगळ्या जोरेने अशी येता जाता दिले नसते कधीही. आज आज आमच्या पाठीशी हेलावतोय प्रचंड महासागर आणि आम्ही बुडतो आहोत त्याच्या तळाशी, अगदी चोळकाभर पाण्यात. बस आम्ही केलाय तोच विचार योग्य आहे. रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे, पडलंच पाहिजे. जगदम जगदम